माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू। तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात। साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सी मध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी। मुख्य वैशिष्ट्ये रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार। त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक। आजच संपर्क करा 99 22 36 41 87। पत्ता इंद्रनगर साकुरी। स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राहता नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य वेशभूषा स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात संपन्न झाली। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। राहता शहराच्या इतिहासात अशा प्रकारचा भव्य आणि कल्पक कार्यक्रम प्रथमच नगर परिषदेने आयोजित करण्यात आल्यानं महिला वर्गातून मोठं समाधान व्यक्त होत आहे। या वेशभूषा स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत असलेला सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग। राहता शहरातील 50हून अधिक महिलांनी या स्पर्धेत आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं। महिलांनी केवळ ऐतिहासिकच नव्हे तर सामाजिक संदेश देणाऱ्या वेशभूषा साकारून उपस्थितांची मनं जिंकली। राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारत माता, शकुंतला, महाकाली आणि स्त्री शक्तीचं दर्शन घडवणारी विविध रूपं साकारली। समाजात दुर्लक्षित असलेल्या घटकांकडे लक्ष वेधण्यासाठी काही महिलांनी भिकारी आणि वेड्या महिलेची वेशभूषा अतिशय जिवंतपणे साकारली। कार्यक्रमाच्या उद्घाटक शालिनीताई विखे पाटील यांनी सहभागी महिलांचं कौतुक करताना सांगितलं की स्त्री शक्तीला व्यासपीठ मिळवून देणं ही काळाची गरज आहे। अशा उपक्रमांमुळे महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो। राहता शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सहभागी महिलांनी राहता नगर परिषद आणि नामदार शालिनीताई विखे पाटील यांचे विशेष आभार मानले। नगर परिषदेने केवळ नागरी सुविधांवरच भर न देता महिलांच्या आनंदासाठी आणि कलागुणांसाठी असा आगळा वेगळा कार्यक्रम घेतला। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा भावना स्पर्धक महिलांनी व्यक्त केल्या। वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। यामध्ये कूलर, मिक्सर, कुकर, इलेक्ट्रिक रवी, इस्त्री, डोसा, तवा तसेच स्पर्धेत सहभागी महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, महिला बालकल्याण समिती सभापती अनिताताई शेळके, मुख्याधिकारी वैभव लोंढे तसेच नगरसेविका पूजा गिधाड, पुष्पा आर्ने, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, रवीना माळी, मंगल डांगे, अंजली सदाफळ, शीतल बनकर, नीता गाडेकर, सुमनताई वाबळे, डॉक्टर निर्मला गाडेकर, सिंधुताई देवकर, सपना रुनवाल तसेच सर्व नगरसेवक व कार्यक्रमाचे परीक्षण रुपाली ताजनी, फॉरेवर मिसेस इंडिया रनरअप, प्रिया चौधरी, संतोष भाभी पिपाडा, रोहिणी शेळके यांनी केलं। यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित होत्या। परंतु जेव्हा एखाद्या महिलेला 1, 2, 3 मुली झाल्या तर निश्चितच आपल्या महिला भगिनी तिला फिंदडी झाले म्हणून असं हिनवत होत्या। परंतु मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न पडता मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी ती सुद्धा एक घरातील पंथी असते, ती सुद्धा प्रकाश देण्याचं काम करते। आणि मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी शेवटी मुलाप्रमाणेच मुलीला जपलं पाहिजे। तिच्या इच्छा आकांक्षा आपण सर्व पूर्ण केल्या तर ती सुद्धा आपलं नाव काढू शकते। म्हणून मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता दोघांनाही आपण चांगल्या समान पद्धतीची वागणूक दिली तर निश्चितच तिचं सुद्धा जे काम आहे आपलं नाव उंचावून आपल्या घराचं नाव ती काढत असते। कारण शेवटी आपल्याला बघा, आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारणाचा जर विचार केला तर कोणत्याही गोष्टीचा आता बघा, ज्या महिला आमच्या सरपंच असतील, आपल्या ग्रामपंचायतमध्ये ज्याच्या पदावर त्यांनी बसलेल्या आहेत, ग्रामसेविका असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, कोणत्याही पदावर गेलं तर निश्चितच लोकांनी जो विश्वास टाकलेला असतो हा विश्वासाला तडा न जाऊन देता आपण एकमेकीच्या दुःखामध्ये असेल, आनंदामध्ये असेल, सर्व गोष्टीमध्ये सहभागी होऊन त्यांचे जे प्रश्न असतात हे सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। चुलीपाशी जाऊन तिच्यामध्ये आपण तिच्या सर्व गोष्टीमध्ये भाग घेऊन तिच्या अडीअडचणी काय आहे हे सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आज बचत गटाच्या माध्यमातून आज आपल्या ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 महिलांचं संघटन आहे। आणि बचत गट म्हणजे काय, 10 आणि 20 महिलांनी एकत्र येऊन आपला जो काही विचार विनिमय असतो हा विचार विनिमय करून कुणाच्या घरामध्ये काय चालतं, काय नाही, कुणाला मुली आहे, कुणाच्या काय अडचणी आहे हे आपल्याला समजतं। आणि जर एखाद्या मुलाला शिक्षणाला पैसे नसतील ते बचत गटामार्फत आपण एकमेकाला मदत करून त्याच्या शिक्षणाला असेल, लग्नाला असेल, एखादा आजारी असेल तर ह्या गोष्टीला सुद्धा आपण मदत करू शकतो। दिनानिमित्त आपल्या राहता नगर परिषदेने जी ही
वेशभूषा स्पर्धा महिलांसाठी खास करून आयोजित केली, त्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील या पूर्ण वेळ उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल मी सर्वप्रथम राहता नगर परिषदेच्या वतीने व आपण सर्व महिलांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यापासून ते आज हा पूर्णत्वास नेण्यापर्यंत राहता नगर परिषदेच्या सर्व सन्मान्य नगरसेविकांनी त्या ठिकाणी अथक परिश्रम केले, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, छायाचित्रकार आणि सर्वच महिलांचे, राहता शहरातील सर्व महिलांचे मी राहता नगर परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.